नमस्कार, मी संजीवनी. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तुम्हाला दाखवतो मी शेवग्याच्या शेंगा कशा बनवायच्या. शेवग्याच्या शेंगा मी इथं घेतल्या 5. तर शेवग्याच्या शेंगा कधी पण लय बारीक पण नाही घ्यायच्या आणि लय जाड पण नाही घ्यायच्या. साधारण आपल्या अंगठ्या एवढ्या लागून जातात. नाहीतर मग काय होते, आपण बारीक जर घेतल्या तर त्यातनी अशी कच राहत नाही, चांगल्या होत नाही. तर त्यासाठी मी साहित्य काय काय घेतो मसाला करायसाठी तुम्हाला दाखवतो. हे घेतल्या मी लसणाच्या पाकळ्या. लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि अद्रकचा तुकडा घेतला, थोडासा संभार घेतला आणि आपला हे खोबऱ्याचा तुकडा घेतला. खोबऱ्याचा तुकडा आपल्याला बारीक बारीक करून घ्यावा लागेल. हे खोबऱ्याचे तुकडे असे अगोदर आपल्याला बारीक बारीक करून घ्यावे लागतील, कारण की थोडंसं आपल्याला खोबरं भाजायला लागेल. शेवग्याच्या शेंगाची भाजी एवढी मस्त होते, पाहुणे जर आले तर मस्त भाजी होते, एकच नंबर भाजी होते. आणि आपल्याला याला काही कांदा वापरायचं पण काम नाही आहे. पाहू शकता तुम्ही मी कशी भाजी बनवतो, तशीच तुम्ही पण बनवून पहा. माझी भाषा तुम्हाला कशी वाटली ते बी सांगा, कारण की माझी भाषा आहे विदर्भातली भाषा. जर तुम्हाला समजत असेल तर कमेंट करून सांगा, जर नशी नाही समजत तरी कमेंट करून सांगा. सर्वात आधी मी गॅस पेटून घेतला, तावा ठेवला. सगळ्यात आधी मी खोबरं भाजून घेतो. खोबरं आपल्याला थोड्यासारखंच भाजायचं आहे. सगळ्यात आधी मी खोबरंच भाजून घेतो. आता आपलं खोबरं झालं भाजून, आता थोडासारखंच भाजलं मी, हे काढून घेतला. आता काय करतो मी, हे शेंगदाणे जे आहेत शेंगदाणे पण भाजून घेतो, कारण की याचे फोत्र काढायला लागतील ना आपल्याला, त्यासाठी थोडंसं भाजूनच घ्यायला लागतील. आणि कसे भाजल्यावर पटकन ते बारीकही केल्या जातात. आणि आपल्याला काही हे शेंगदाणे पाण्यात नाही वाटायचे, हे कोरडेच वाटायचे आहेत आपल्याला बिना पाण्याचे. आपले शेंगदाणे पण आता भाजून झाले. एका प्लेटीत काढून घेतो आणि हे थंड होऊ देतो. तोपर्यंत तुम्हाला मी शेंगा तर तुम्हाला सांगतो आता हे शेंगा कशा कापायच्या. आपल्याला अगोदर ही जे शेवटचा भाग आहे तो शेवटचा भाग आपल्याला काढून घ्यावा लागेल. पायाचे असे फोत्र निघतात, हे बाजूने ठेवून याची शेवटची पण अशी साल काढून घ्यायची. असे बारीक, जास्त बारीक तुकडे नाही करायचे, थोडेसे मोठे मोठेच तुकडे करायचे, कारण की आपल्याला खाता पण आले पाहिजेत ना, त्याच्यासाठी असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे. पण मी घेतले असे, आणि कापता कापताची असे साल पण निघून जाते. पहा, अशी साल काढून घ्यायची. आणि याच्या साला जास्त नाहीत काढायच्या, जरा जराच काढायच्या, नाहीतर मग काय होते, शिजवायच्या वेळेस पूर्ण जास्त शिजून जातात, ते गलगल शिजून जातात, मग ते खाता येत नाही. त्यासाठी काही साला तशाच ठेवायच्या. यानं पण चव चांगलीच येते, असं काही नाही की खराब होती म्हणून. याची चव पण चांगलीच लागते. मी काढल्या असेच काढायचा साला कापून घेतो. लवकरच निघतात त्याच्या साला, काही टाइम नाही लागत साला काढायसाठी. हे पा, जराशी मोठी जर शेंग घेतली तर किती पद्धतशीर निघतात, जास्त टाइमच नाही लागत साल काढायसाठी. हे किती लवकर निघाली. आमची विदर्भातली भाषा तुम्हाला कशी वाटते, कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जर समजा एखाद्या मा शब्द तुम्हाला समजला नाही तर कमेंट करून तुम्ही विचारू पण शकता. कापता कापता याची साल निघून जाते, थोडीशी उरते ना, आपण कापता कापता अशीच निघून जाते. हे पहा, याचा शेवटचा भाग असा कापून घ्यायचा, शेवटचा भाग वापरायचा नाही. सर्व याच्या मी अशा साला काढून घेतल्या. तर सर्वात आधी आपल्याला हे धुवून काढावं लागेल, एका पाण्यानं धुवून काढू, कारण की मी आधी धुतल्या नव्हत्या ना, त्याच्यासाठी. गंजात मी पाणी घेतलं थोडंसं, आपले जसे शेंगा धुतल्या जातील तेवढं पाणी घेतलं. अशा पाण्यानं धुवून घेतो चकचक, जेणेकरून धुळला धाळला काही पातळ भिकर असले तर निघून जातात. असे थोडेसे बाजूनं काढून घ्यायचे, पाणी नाही ठेवायचं याच्यात काहीच, कारण की हे खराब पाणी असते ना. आता हे टाकून देतो मी. आता सर्वात आधी मी काय करतो, आपल्याला हे थोडेसे शिजून घ्यायला लागते शेंगा, जास्त नाही शिजवायच्या बरं. पाणी पाणी थोडंसंच घेतलं, पाणी पण आपल्याला जास्त नाही घ्यायचं, कारण की आपल्याला थोडीशी सुकी सुकी भाजी करायची आहे ना. तसे डब्यावर पण काम येते, डब्यावर जर द्यायची असली तर मस्त सुकी सुकी भाजी दिल्या जाते. थोडंसं पाणी घेतलं, आता याच्यात थोडंसं मीठ घेतो टाकून. आता जर समजा शिजवायच्या वेळेस मीठ टाकलं तर मस्त सर्व शेंगायले
मीठ लागून जाते, नाहीतर फोडणीत काही पद्धतशीर मीठ लागत नाही. थोडेसे कसे हाताने हलवून घ्यायचे. आता थोडस गॅसवर गरम करून घेऊ, गॅसवर ठेवून देऊ. पण आपले जे हे कापलेले शेंगा आहेत, या शेंगाले जास्त नाही शिजवायचं. 100%तून फक्त 60% शिजवायचं आहे, नाहीतर मग जास्त जर गल शिजल्या तर चांगल्या लागत नाही. झाकण ठेवून देतो मी आता थोडस. तर सर्वात पहिले मी काय करतो, हे आपला लसण, अद्रक, हे आपले भाजलेलं खोबरं आणि हा संबार आपल्याला वाटून घ्यायला लागेल. एकत्र पाणी टाकून, थोडस पाणी टाकून आपल्याला हा ओला मसाला तयार करायला लागेल. आणि आपले जे हे शेंगदाणे, ते आपल्याला शेंगदाणे थोडेसे कोळलेच वाटायचे आहेत, पाणी न टाकता. आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत हे अगोदर कोळले भाजून घ्यायला लागतील, कारण की आपल्याला ओला मसाला जो वाटायचा आहे नंतर तो पाटा ओला होईल. म्हणून मी आता पहिल्यांदा हे कोळले वाटून घेतो. हे पहा कसे फोत्र निघाले, फुकल्याबरोबर फोत्र निघाले, कारण की मस्त भाजल्या गेले ना आपले शेंगदाणे. आता थोडेसे बारीक करून घेतो, म्हणजे जास्त बारीक पण नाही करायचे, थोडेसे जाडसरच ठेवायचे. तुमच्या घरी जर मिक्सर असेल तर तुम्ही मिक्सरातून पण काढू शकता. हे पहा कसे मोकळे मस्त वाटले गेले. आता हा मसाला जो आहे थोडस पाणी टाकून आपल्याला वाटून घ्यायला लागेल. गॅस पेटून घेतला मी, आपला मसाला वाटून झाला. थोडस मी शिजायचे राहू दिले, पद्धतशीर शिजवले, म्हणजे जास्त नाही शिजवले, मध्यम शिजवले. आता आपला कढई जे आहे ते गरम झाली, तर ते तेल टाकून घेऊ. आपल्याला तेल थोडस शिल्लक लागेल. मी 2 माप घेतलं, तुम्ही जास्त पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता, तसं काही नाही. याच्यात मी जे आपल्या शेंगा शिजवल्या होत्या याच्यात थोडस पाणी ठेवलं मी. आपण पाहू शकता तुम्ही, थोडस पाणी ठेवलं. आपल्याला जे पाणी आहे ते फेकून नाही द्यायचं, आपल्याला भाजीतच वापरायचं आहे. आपलं तेल पण आता गरम होत आलं, तर सर्वात आधी आपल्याला जिरं टाकायला लागेल. तेल मस्त कळकळू द्यायचं बरं. सर्वात पहिले तेल कळकळू द्यायचं, म्हणजे जेणेकरून आपली मोहरी जी आहे अशी तळतळली पाहिजे, नाहीतर मग काय ते दाताखाली येते. मोहरी अर्धा चम्मच टाकला मी, जिरे पण अर्धा चम्मच घेतला. अगोदर याला तडतडू देतो. नंतर आपला जो हा मसाला आहे वाटलेला ओला मसाला, हा टाकून घ्यायचा, याच्यात परतून घ्यायचा. मसाल्याला मस्त होऊ द्यायचा अगोदर, कलर चेंज होईपर्यंत, मस्त घमघम वासेपर्यंत मसाला होऊ द्यायचा आपला. नाहीतर मग भाजी काही एवढी चांगली येत नाही आणि तर्री पण चांगली येत नाही. जेवढा मसाला चांगला झाला, शिजला, मस्त वासाला घमघम, त्यावेळेस भाजी साजरी होते. तर सर्वात पहिले आपला हा मसाला झाला, मस्त तेल पण सुटलं, वास युराला. आता त्याच्यावर टाकतो मी थोडंसं, आपल्याला मीठ टाकायला लागेल. मीठ कमीच टाकायला लागेल, कारण की आपण ज्यावेळेस शेंगा शिजवल्या तर मीठ टाकलं होतं, तर थोडंसं मीठ टाकतो, चवीपुरतं थोडं काहीतरी. हा आपला मसाला घरचा, मी घरचाच मसाला वापरला. तुमच्याजवळ धने मसाला असेल किंवा गरम मसाला असेल, तुम्ही कोणता पण मसाला वापरू शकता. थोडीशी हळद, मिरची पावडर, जेवढं तुम्हाला लागतं तेवढं मिरची पावडर. आता हे फिरून घेऊ मसाल्यात. आपला जो हा वाटलेला मसाल्याचं पाणी होतं, हे मसाल्याचं पाणी पण टाकून घेतला. थोड्या वेळेला झाकून ठेवतो, मस्त मसाला शिजेपर्यंत झाकण ठेवून देतो. मसाला शिजत आला, पाहू आता आपण. 2 मिनिटं असं झाकण ठेवलं होतं मी. हे पहा कशी तर्री आली मस्त वर, पाहू शकता तुम्ही. आपला मसाला शिजला. आता त्याच्यावर हे आपले जे शेंगा आहेत, हे शेंगा टाकून देऊ. त्यातलं पाणी पण टाकून देतो. सर्वात आधी पाणी टाकून घेऊ. आता हे शेंगा जे आहेत ते शेंगा पण टाकून घेऊ. अशा शेंगा पण लवकरच शिजतात, शेंगाले काही टाइम नाही लागत शिजासाठी, आता शिजतात. आता हे परतून घेऊ एक वेळ. सर्व मसाला असा लागला पाहिजे शेंगाले, जेणेकरून बा सगळी चव एकसारखी आली पाहिजे शेंगायची, त्याच्यासाठी. आता मी सर्व मिक्स करून घेतलं. आता थोडंसं झाकण ठेवून देऊ. पावर वाढून घेतो थोडासा. चला आता झाकण काढून पाहू एक वेळ.
आपल्या शेंगा कशा झाल्या मस्त. पाहुणे जर आले ना तर आपल्याला भाजीचा विचार पडते काय करावं. फक्त हे एक वेळ रेसिपी करून पहा, एकच नंबर होती भाजी ही. आता सर्वात आधी आपण एक घोट पाणी टाकू याच्यात, तेवढ्या पुरतं काहीतरी. जर तुम्हाला रस्सा लागला तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता. जर सुक्की करायची असली तुम्ही सुक्की पण करू शकता. पाणी मग टाकायचं नाही, थोडंसंच पाणी टाकायचं. आता आपली भाजी शिजत आली, एक उकळी येऊ देऊ थोडीशी केले. नंतर आपल्याला हा शेंगदाण्याचा जो कूट आहे हा कूट त्याच्यावरून टाका लागेल. कधी पण शेंगदाणे काय करायचे, भाजीच्या वरून टाकायचे, भाजी झाल्याच्या नंतर टाकायचे, आधीच नाही टाकून घ्यायचे. उकळी पण मस्त आली आता याले. शेंगदाण्याचा कूट टाकून घेतो आता, जेवढा लागला तेवढा. जसा लागला तसा टाकू शकता तुम्ही, कमी जास्त. पाहू शकता तुम्ही भाजी किती मस्त झाली. आता फक्त 2 मिनिटं काहीतरी असं झाकून ठेवून देतो, जेणेकरून आपले शेंगदाणे जे आहेत ते भाजीत मिक्स झाले पाहिजे त्याच्यासाठी, नाहीतर आपली भाजी तर शिजलेलीच आहे. चला आता ही आपली भाजी तयार झाली. आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. हा भाजी किती मस्त झाली, एकच नंबर झाली, एकदम सुक्की सुक्की झाली. पाहू शकता तुम्ही. तर मग कशी वाटली आमची ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा.